त्यांना सामना जिंकायचा असेल ना तर ओंकार ठोंबरेला एक चांगली इनिंग खेळावी लागेल. पहिला चेंडू लोवर फुलटॉस पद्धतीने टाकला, चेंडू कव्हरच्या डोक्यावरून चेंडू उडवला आहे, चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा पार, चौकार. सामना असेल, या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो सेमीफायनल मध्ये क्वालिफाय करणार आहे. राईट आर्म राऊंड दी विकेट गोलंदाजी प्रशांत मोहरे. हो, यावेळेस प्रशांत मोहरेने थोडासा व्हेरिएशन पूर्ण टाकलेला चेंडू फलंदाजाला बीट करून जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसरा चेंडू निर्धाव, अशा पद्धतीने या षटकाचं पृथक्करण आपण पाहतोय. नेहमीप्रमाणे आपण पाहिलं तर यावेळेस प्रशांत मोहरे पहिलं षटक घेऊन आलाय. पॉवर प्लेचं षटक होतं. मिळकतकार संघाला एक सूचना आहे, आपले 2 अतिरिक्त बालंदाज विकेटच्या मागे पाठवायचे आहेत. मिळकतकार संघ आपले 2 अतिरिक्त फलंदाज विकेटच्या मागे पाठवायचे आहेत लगेच. यावेळेस ओंकार ठोंबरे खेळतोय ब्लाइंड शॉट, आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न पूर्णतः बीट करतोय. प्रशांत मोहरे आपला क्लास दाखवतोय. प्रशांत मोहरेकडे अतिशय चांगली गोलंदाजी आहे. प्रशांत मोहरे प्रत्येक ठिकाणी आपण बघतो, प्रत्येक मॅच मध्ये आपला 100 आउट ऑफ 100% एफर्ट देतो. इथे मात्र प्रशांत मोहरे वैविध्यपूर्ण मारा, प्रत्येक चेंडू अचूक टप्प्यावर, लाईन अँड लेंथवर कंट्रोल, दिशेवर कंट्रोल, अतिशय चांगली गोलंदाजी प्रशांत मोहरे कडून पाहिली. इथे मात्र उलटा पुलटा फिरवला होता. रनआउटची संधी इथे मात्र सौरभ ठोंबरे बाल बचावला. इथे दुसरी धाव घेण्याचा जरूर प्रयत्न आहे आणि मला वाटतं ओंकार ठोंबरे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद नक्कीच झालाय. पहिली विकेट डाऊन. जय हनुमान मिळकतकार संघ. मात्र पहिली विकेट गेली रनआउटच्या स्वरूपात. थोडंसं कॉलिंग मध्ये मिसअंडरस्टँडिंग झालं. अर्थात आपण पाहिलं एका एंडकडेच लक्ष ठेवलं ओंकार ठोंबरेनं आणि त्या अनुषंगाने सौरभनं नक्कीच धाव देण्यास नकार दिला. त्यामुळे नक्कीच ओंकार ठोंबरे आउट झालेला आहे. नॉन स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज मिळकतकार संघ आपला एक 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पाहण्यात, एक सक्षम खेळाडू पाठवा. 2 चेंडू आहेत. स्वप्नील कडवे येते नॉन स्ट्राईक एंडला. स्ट्राईक एंडला सौरभ कडवे, सौरभ ठोंबरे सॉरी. राईट आर्म ओव्हर द विकेट प्रशांत मोहरे. सौरभ ठोंबरे अंदराज फटका जरूर खेळतोय. शॉर्ट मिड विकेटला आकाश तिथे फील्ड आहे. आकाश चांगल्या पद्धतीने फील्ड करतो. थ्रो करतो. दोनपर्यंत दोनही फलंदाजांना 1 धाव पूर्ण केली आहे. एकेरी धावेने विचार केला धावफलक वाढतोय, गतिमान होतोय आणि जाऊन पोहोचतो. अर्थात 6 धावा पहिल्या षटक प्रगतीपथावर असताना. राईट आर्म ओव्हर द विकेट प्रशांत मोहरे ऑन बॉलिंग मार्क. आडव्या बॅटनं एक लाजवाब फटका स्वप्नील कडवेच्या बॅट मधून येतोय. दणदणीत आणि खणखणीत षटकार. सुद्धा सेकंड राऊंडचा सामना हरता जिंकला आणि मिळकतकार संघ सुद्धा दुसरा राऊंडचा सामना हरता जिंकलाय. आता मात्र कोणत्या संघाचा खेळ कसा होईल, कारण आता तुमच्याकडे संधी नाही आहे. धावफलकात धावा लागल्यात 12 धावा. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झाला. पॉवर प्लेचं षटक जे होतं त्याच्यामध्ये प्रशांत मोहरेने 12 धावा खर्च केल्यात. अजून 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. केदार बिर्जे गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. केदार बिर्जेने आजच्या दिवसामध्ये प्रत्येक मॅच मध्ये पहिलं षटक टाकलं होतं. आज मात्र काहीतरी चेंज केलंय. प्लॅनिंग मध्ये थोडंसं चेंज पाहायला मिळतंय.
यावेळी आपण पाहिलं ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू पंच आमच्यापर्यंत इशारा करतात. ॲज पर लॉ नंबर 22 इट्स अ वाईट डिलिव्हरी. वाईड आणि वाईट मध्ये मित्रांनो फार काही अंतर नाही आहे. मात्र हा चेंडू सोयीवर आल्यानंतर धावफलकावर एक धाव नक्कीच मिळते. ऑन द राईट मारलेला फटका डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव जरूर पूर्ण केले. दुसऱ्या खेळण्याचा प्रयत्न जरूर असेल, मात्र चांगली फेकी पाहायला मिळते. विकेटच्या मागे आपण बघतो संकेत आता अवेलेबल झाला. विसेन कुरुल संघासाठी एक जमेची बाजू आहे. एक विस्फोटक फलंदाज आहे. प्रत्येक मॅच मध्ये मी त्याची फलंदाजी पाहिलेली आहे आणि कुरुलच्या मैदानावर नेहमी त्याचा वैविध्यपूर्ण फलंदाजी असते. मिस्टर 360 डिग्री असल्याची ओळख आहे. विसीएन कुरुल संघाकडून आज नक्कीच चांगल्या पद्धतीचा खेळ त्याच्याकडून देखील पाहायला मिळेल. कव्हरच्या वरून चेंडू उडवला. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक झेल खाली आलतोय आणि इथे मात्र स्वप्नील कर्वेला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. आणखीन एक विकेट डाऊन. धावफलकात धावा लागल्यात 14 धावा. या षटकाची नक्की सुरुवात आपण पाहिलं तर थोडीशी खराब झाली होती. पहिला चेंडू वाईड आला, दुसऱ्या चेंडूवर विकेट जरूर आले. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला निखिल. ओ फॉरेनर जरा फास्ट चला, जरा फास्ट जा. हा तुमच्याकडे मॅच थांबले हो. ओव्हर द विकेट केदार बिर्जे. यावेळेस आपण पाहिलं तर सौरभ ठोंबरेला स्ट्राईक देण्यामध्ये यश आलंय. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं. समोरचा आपला फलंदाज प्रतिस्पर्धी फलंदाजा बॅटमध्ये धावा येत असतील ना तर एक सेन्सिबल क्रिकेट आपल्याला नक्कीच्या मैदानावर पाहायला मिळते. एक धाव मिळते धावफलकाचा विचार केला. धावफलक लागला धावा 15 धावा. पहिलं षटक संपल्यानंतर 12 धावांचं, त्यानंतर दुसरं षटक केदार बिर्जे. कव्हरच्या दिशेने एक चांगला पद्धतीचा स्ट्रोक पाहायला मिळते. डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. फिल्डिंग होणार, थ्रो होणार. तो दोन्ही फलंदाजाने एक धाव पूर्ण केली आहे. एकेर धावाने पुन्हा एकदा धावफलक वाढतोय, गतिमान होतोय, धावसंख्या जाऊन पोहोचतोय 16 धावा. ओव्हरपिच चेंडू सरळ भिरकावून दिला आहे. इथे मात्र काय घडलंय, चेंडू तारेला लागल्यामुळे जी होईल ती क्रिया असं आम्ही डिक्लेअर केलं होतं. इथे मात्र चेंडू सरळ तारेला लागतो. जरूर जीवनदान मिळते की षटकार होता याची अजून पूर्वकल्पना केली जाणार नाहीये. कारण आपण पाहिलं तर 19-20 होता. चेंडू झेल पण झाला असता आणि षटकार पण केला असता. तर एक धाव मिळते धावफलकावर. धावफलका जाऊन पोहोचते 17 धावा. यावेळेस ऑफस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू पंच आमच्यापर्यंत पुन्हा एकदा वळतात आणि इशारा करतात. हा चेंडू सुद्धा स्वैर आहे, वाईट आहे. वाईट हा मित्रांनो वाईटच आहे, कारण आतापर्यंत ज्या ज्या गोलंदाजीने जास्त वाईट टाकले ना त्याची इकॉनॉमिकल गोलंदाजी नेहमी खराब राहिली आहे. लाईनवर कंट्रोल ठेवावा लागेल, दिशेवर कंट्रोल ठेवावा लागेल, नियंत्रण ठेवावं लागेल केदारला. इथे पूर्णतः चकवलंय, अक्षरशः गंडवलंय, फलंदाजाला पूर्णतः बुचकळीत ठेवलंय आणि इथे मात्र षटक समाप्तीची घोषणा. 1-2 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला. 2 षटकाच्या समाप्तीने धावफलक धावा लागल्यात 18. 2 बाद 18, 12 चेंडू 18 धावा. चांगलं इकॉनॉमिकल षटक. या षटकामध्ये फक्त आणि फक्त केदार बिर्जेने 6 धावा खर्च करून 1 विकेट घेतलाय. त्या षटकामध्ये 2 स्वैर चेंडू म्हणजेच बॅटने आलेल्या 4 धावा. अशा पद्धतीने इकॉनॉमिकल व्हेरी वेल बॉल बाय केदार बिर्जे. पिंट्या येतोय, ज्यानं मागच्या मॅच मध्ये अर्थात विसेन कुरुल जर क्वार्टर फायनल केलं असेल तर पिंट्या आणि किरण मुळे ही मॅच खेळते असं बोलायला हरकत नाहीये. की पिंट्यानं देखील इकॉनॉमिकल मागच्या मॅच मध्ये चांगलं षटक टाकलं, त्यानंतर किरणनं देखील अंतिम षटक बहारदार टाकलं. पिंट्या राईट आर्म ओव्हर द विकेट पुन्हा एकदा सज्ज होतं गोलंदाजीसाठी. शॉर्ट पिच पद्धतीने टाकलेला चेंडू डिफाईन लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 बाउंड चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. अंपायर्स यस इट इज आम्हाला आमच्यापर्यंत इशारा येतोय की 1 धाव जरूर आले धावफलकावर. अटॅक करावं लागेल निखिलला. आडवा बॅटला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. चेंडू चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण
काय टायमिंग आहे, खरं अर्थानं कौतुक करायला लागेल. कारण मी म्हणतो मित्रांनो, टायमिंग इज अ मोस्ट इम्पॉर्टंट इन टेनिस क्रिकेट. ते फलंदाजीमध्ये असू द्या किंवा क्षेत्ररक्षणामध्ये असू द्या, वेट कर, चेंडूचा वेट केला, अंतिम क्षणी एक उसळी मारली, चेंडूला थांबवलाय आणि धावफलक 1ने वाढतोय. आता 3 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पतन टाकलेला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा मनसुबा प्रयत्न, या चेंडूवर देखील विकेट जाते. आणखी आउटसाइड एज लागले. इथे मात्र झेल सुटलाय. संकेत आता आलाय आणि आता आल्याला तुम्ही मात्र झेल सुटलाय. VCN कुरुड संघाचा आजच्या दिवसातील पहिला सुटलेला झेल. अर्थात मी नेहमी म्हणतो पकडा झेल आणि जिंका खेळ. तर प्रशांत मोहरे सुद्धा विचार करत असेल, प्रत्येक मॅच मी विकेट किपिंग केली होती, माझ्याकडून एकही झेल सुटला नाही. इथे मात्र सुतिक सारखा फलंदाजाचा झेल सुटला जातो. श्रुतिकच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक स्ट्रेट डाऊन द विकेट, बॉल कार्डपेटला चालून जातोय. चांगल्या पद्धतीचे क्षेत्ररक्षण. आणखीन एक धाव धावफलकावर मिळतो. धावफलकात धावा लागल्यात फक्त आणि फक्त 21 धावा. 3 षटकांचा खेळ समाप्त, धावफलकावरून फक्त 31 धावा लागल्यात. आता मात्र उर्वरित षटकामध्ये अंतिम षटक आहे. अंतिम षटक किरण, मागच्या मॅचचा हिरो, ज्याने खऱ्या अर्थानं या मॅचमध्ये किंवा मागच्या मॅचमध्ये एक चांगल्या दर्जाचा खेळ केला आणि आपल्या संघाला क्वार्टर फायनलमध्ये आणून सोडले. 6 चेंडूंचा खेळ आहे ना बाकी. 6 चेंडूंमध्ये 1-2 मोठे स्ट्रोक जर आले ना तर एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत मिळकतकार संघ पोहोचू शकतो. कारण मिळकतकार संघामध्ये देखील तितक्याच ताकदीचे गोलंदाज अवेलेबल आहेत. यावेळेस आपण पाहतोय लेग बिफोर द विकेट, फलंदाज बाद, श्रुतिक बाद पहिलं. तर मागाच्या मॅचचा हिरो यावेळेस 0वर बाद झाला. नक्कीच आपण पाहिलं चांगली खेळी, चांगली गोलंदाजी किरणकडून पाहतोय. अतिशय भेदक मारा किरणच्या माध्यमातून नक्कीच पाहायला जातोय. इथे मात्र दिशेवर थोडंसं नियंत्रण नाही, वेगावर स्वार होऊन करण्याचा प्रयत्न जरूर होता. वेगावर कंट्रोल होऊन होता मात्र दिशेवर कंट्रोल नव्हता. इथे मात्र आणखीन एक स्वैर चेंडू जातो. स्वैर चेंडूने आपण धावफलकाचा विचार केला, धावफलकात धावा लागला 22 धावा. इथे आडव्या बॅटने खेळायचा जरूर प्रयत्न. काय घडतंय मैदानात, खऱ्या अर्थानं वाटलं होतं संकेतच्या हाताचा चेंडू असला तर अलगत लावला असं त्याची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचली आहे. मात्र मी नेहमी म्हणतो जळते त्यालाच कळते. आपण बाहेर बसून काय करतो ते आपल्यालाच माहिती आहे. कारण बॅटिंग करणारा फलंदाज फलंदाजी करतो असतो, कारण अरे मार षटकार चौकार मार, मात्र फलंदाजाला सुद्धा त्याची कॅपॅसिटी माहीत असते. इथे सुद्धा चांगला चेंडू, पुन्हा चेंडू कार्पेटला चालून जातोय. मिडऑफच्या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण फेक चांगल्या पद्धतीने झाली आहे. इथे थोडंसं मिस्टेक झालं, रनआउटची संधी आहे आणि इथे मात्र प्रशांत मोहरे कोणती चूक करत नाही. फलंदाज आणखीन एक बाद होते जयहनुमान मिळकतकार संघाचा. राहुल येतो नवीन फलंदाज जांभले, राहुल जांभले. जय हनुमान मिळकतकार संघाकडून मला वाटतं एक बॅटिंग ऑर्डर मधला शेवटचा फलंदाज मैदानात आहे. अतिशय भयानक वाईट अवस्था आहे या क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये मिळकतकार संघाची. आडव्या बॅटनं ऑफ स्टंपवरच्या पळून खेळण्याचा प्रयत्न, एक धाव जरूर मिळते. आउटसाइड एज लागली, एकेर धावेने धावफलक पुन्हा वाढतोय, जाऊन पोहोचतो तर अर्थात 25 धावा.
वरती चेंडू जरूर होता, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय. इथे आणखीन एक विकेट डाऊन. जय हनुमान निखळकार. तर नक्की संकेत पाटीलचं आगमन झालं आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर कुरुड संघाच्या गोलंदाजाने पूर्णतः हावी होऊन गोलंदाजी केली आहे. विकेटवर असणं संकेतचं किती महत्वाचं आहे, कारण मगाशी प्रशांत बोलला होता की संकेतची वाट बघतो, संकेत येईल अशी अपेक्षा आहे. आता संकेत आला आणि संकेतने अर्थात उभं राहून आपल्याला काय करता येईल हे देखील दाखवलं मैदानात. सरळ बॅटने एक चांगला स्ट्रोक, सरळ आकाश कांच्या हातामध्ये. डाऊन होते. 25 रन आफ्टर 4 ओव्हर कंप्लीट. 4 षटकांचा खेळ इथे संपला आणि विजयासाठी 25 धावा बनवायच्या आहेत, 26 धावा बनवायच्या 4 षटकांमध्ये. खराब अवस्था झालेली आहे. मात्र संध्याकाळचा प्रहर आहे, अचूक टप्प्यावर, अचूक लाईन आणि अचूक लेंथवर जर गोलंदाजी केली ना तर याही धावा डिफेंड करायला केल्या जाऊ शकतात. मित्रांनो, क्रिकेट आहे सरडा. क्रिकेट आणि राजकारण कधी रंग बदलायला सांगता येत नाही आहे. आजच्या दिवशी आपण मॅच मध्ये बघितले, जेव्हा नवजीवन दिगोळे संघाला 12 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज होती, तर 12 चेंडूंमध्ये 8 धावा असताना देखील तो संघ पराभूत झाला होता. असा इतिहास आहे आजच्या मैदानाचा. आणि 2 चेंडूत 12 धावा असताना देखील सागाव संघ पराभूत झाला होता. अर्थात मिळकतकर संघाने 2 चेंडूत 2 षटकार लगावले होते. अंतिम षटकातील आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा किरणच्या माध्यमातून पाहायला मिळाले. 24 चेंडू आणि 26 धावांची गरज. अजून 2 फलंदाज पाठवा. प्रशांत मोहरे, आकाश आणि प्रसाद पिंट्या ही जोडी मैदानात आहे. ओपनिंगची जोडी मैदानात कोणती चेंज आपण पाहत नाही आहोत. मला वाटलं संकेत आलाय किंवा संकेत पहिल्यांदा ओपनिंगला पाठवेल प्रशांत मोहरेने, मात्र प्रशांत मोहरेने तीच लाईनअप कंप्लीट तशीच ठेवली आहे. आणि संकेत याने लगातार जर 2 षटकार लगावले तर माझ्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आणि संकेतची विकेट घेणाऱ्याला 200 रुपये. संकेत पाटील एक विस्फोटक फलंदाज कुरुळ संघाचा आहे, त्याच्यामुळे आज त्याची उपस्थिती संघामध्ये झाली, तर त्याचा मी देखील कुरुळच्या वतीने आभार मानतोय. चला, मॅच सुरू होती. ओमकार कडवे येतो पहिलं षटक घेऊन. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ओमकार कवळे. आज नक्कीच ओमकार ठोंबरे अतिशय चांगली गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये ओमकार कडून पाहायला मिळाले. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आपण पाहतो ओमकार ठोंबरेची गोलंदाजी. विजयासाठी आपण पाहिलं तर 26 धावा बनवायच्या आहेत, त्यांनी 26 धावा बनवण्यासाठी चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजी ओमकारला देखील करावी लागेल. पहिला चेंडू आपण पाहिला आउटसाइड टॉप स्टोवर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू निर्धावितोय. पहिला चेंडू निर्धाव झाल्यानंतर सुरुवात जी जशी हवी होती मिळकतकर संघाला लागली तशी सुरुवात पाहायला नक्कीच मिळते. आणखीन एक चेंडू चांगला होता, आउटसाइड एज लागली, थर्डमॅन झोन मध्ये डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय. या चेंडूवर आपण पाहिलं तर एकच धाव मिळणार, कारण थोडासा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीने टाकलेला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा जरूर प्रयत्न होता. यावेळेस चांगली गोलंदाजी, विकेट पहिली डाऊन होत ती कुरुळ संघाची. पिंट्या बॅक टू द पॅव्हिलियन.
3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला. 1 धाव फलकावर लागले. पहिली विकेट डाऊन झाली. लिफ्ट ऑफ ओव्हर द विकेट. ओमकारचा अचूक मारा आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तैनात गेलाय. प्रशांत मोरे नेहमी कव्हर रिजन मध्ये खेळणं पसंत करतो. या अनुषंगाने ओमकारनं देखील त्याची स्टार्टरची ओळखली आहे. आणि एक क्षेत्ररक्षक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आपल्याला पाहायला मिळतोय. तर जाळं मिळलंय, त्यांनी जाळं टाकले आणि जाळ्यामध्ये प्रशांत मोरे फसेल का? इथे मात्र प्रशांत मोरेने एक चांगला फटका मारलाय. स्ट्रेट ड्राईव्ह 4 धावांसाठी. जाऊन पोहोचतो. अर्थात 5 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. विजयासाठी 26 धावा बनवायच्या आहेत. फिल्डिंग मध्ये थोडीशी बदल पाहायला मिळतोय. ओहो, व्हाट अ फॅन्टास्टिक पीस बॉलिंग बाय ओमकार ठोंबरे. नक्कीच फलंदाज प्रशांत मोरे देखील पूर्ण चकतोय. अक्षरशः प्रशांत मोरेला फसवलं. नक्कीच आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉल मध्ये कोणताही संपर्क नाहीये. आपल्या गोलंदाजीमध्ये असलेलं स्किल इथे ओमकार नक्कीच दाखवतोय. यावेळेस लवर फुलटॉस पद्धतीने चेंडू लेग बिफोरचा अपील करून केलाय. येस, अंपायरचे षटक समाप्तीची घोषणा. डॉट चेंडू होते. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये ओमकारनं इकॉनॉमिकल चांगली गोलंदाजी केली. 5 धावा खर्च केल्या. सौरभ ठोंबरे होते दुसरं षटक घेऊन. चांगला स्ट्रोक आपण आकाशकडून पाहतोय. डीप मिड विकेटला चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी या चेंडूवर पाहायला. चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. चांगला स्ट्रोक, चांगला फिल्डिंग, चांगली फेक आणि चांगला चेंडू. तर एका चेंडूवर चांगलं क्रिकेट आपल्याला नक्कीच पाहायला मिळतंय. धावफलक देखील वाढतोय. 6 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही 20 धावांची गरज आहे. येणारे 17 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे प्रशांत मोरे अँड कंपनीला. प्रशांत मोरे यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतोय. मात्र स्वप्नील कडवेकडून चूक झाली आहे आणि एक निर्धाव चेंडूवर 22 स्वरूपात धाव मिळते. आलेली एक ईच अँड एव्हरी रन हॅज बीन टेनिस क्रिकेट हॅज बीन इम्पॉर्टंट असं नेहमी म्हटलं जातं मित्रांनो. ती एक धाव वाचवणं गरजेचं आहे, कारण धावांचा डोंगर रचलेला नाही आहे. खूप कमी धावसंख्या जर आपल्याला रोखायची असेल ना, तर नक्कीच अंपायर्सला वॉर्न केलं जातंय. गोलंदाजीसाठी थोडीशी ऍक्शन मध्ये आपल्याला बदल करावा लागेल. चेंडू प्रशांत मोरेनं भिरकावून दिलाय. अतिशय लांब पल्ल्याचा लांब लचक षटकार. षटकार आला. धावफलक 6 ने मारतो. जाऊन पोहोचलो अर्थात 13 धावा. यावेळेस आणखीन एक चेंडू सौरभ निर्धाव टाकतोय. कमबॅक करावं लागेल सौरभला. चांगली गोलंदाजी करावी लागेल. षटकार आलाय जरूर, मात्र अजून जरी विचार केला ना तर उर्वरित 2 चेंडू इकॉनॉमिकल त्याला चांगले टाकावे लागतील. किंबहुना प्रशांत मोरेला तंबूचा रस्ता दाखवावा लागेल. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक झेल खाली. इथे प्रशांत मोरे महत्वपूर्ण हादरा, महत्वपूर्ण विकेट व्हीसीएन कुरुल संघाची आणि डीजेला देखील आमची संधी मिळते.
आणखीन एक बॅट्समॅन पाठवायचा आहे ना. 13 धावा धावफळ कॉलर, तर अजूनही 13 धावांची गरज आहे. 13 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. शुभम पाटील स्ट्राईक एंडला. शुभम पाटीलला चेंडू मिस करतोय, निर्धाव चेंडू जातोय. अर्थात या विकेटवर जी जागा आहे, ज्या जागेचा उपयोग गोलंदाजाने करायचा आहे, ती जागा मात्र हेरली सौरभनं आणि हा चेंडू निर्धावाला. या षटकाच्या समाप्तीनंतर माझे स्कोरर मित्र कल्पेश मला कळवतात 13 धावा धावफलकावर 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. चला लवकरात लवकर मॅच सुरू करा. बारा चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची गरज. आकाश घाटगे स्ट्राईक केलेला पाहतोय. आकाशकडे पाटीलकडे सॉरी आकाश पाटील पाटीलला स्ट्राईकला पाहतोय. सरळ बॅटने आकाश कांचाचीना सरळ बॅटने भिरकावतोय. दणदणीत आणि खणखणीत षटकार. आज विजयन गुरु संघाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये क्वालिफायच्या दिशेने वळते, अर्थात सेमीफायनलच्या दिशेने नक्कीच वळणार आहे. बक्षीस पात्र होण्यासाठी या 6 धावा बनवावे लागतील. आणखीन एक चांगला स्ट्रोक सरळ बॅटने खेळतोय आकाश. 1 धाव जरूर आले. 5 धावांची गरज आहे. 5 धावा बनवाव्या लागतील. लोअर फुल टॉस पण टाकलेला चेंडू सरळ बॅटने भिरकावून दिला डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. इथे क्षेत्ररक्षण खराब, चेंडू सीमारेषा फरार. 4 धावा मिळतात. गाड्या अडवायच्या आहेत. राकेश पाटील तर विन झालेली आहे. जे व्हीसीएन कुरुल संघ, व्हीसीएन कुरुल संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. संकेत पाटील आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं. संकेत पाटील. एक चेंडू 1000 रुपयाला पडणार आहे तो. व्हीसीएन कुरुल एक चेंडू 1000 रुपयाला पडणार आहे. फक्त संकेत पाटील जर कॉमेंट्री बॉक्स मध्ये आला तर तुम्हाला चेंडू दिला जाईल. संकेत पाटील जर कॉमेंट्री बॉक्स मध्ये आला तरच तुम्हाला चेंडू दिला जाईल. संकेत पाटील जर आला तर नाही तर तो तुमच्या ह्याच्यातून पेमेंट कटिंग केलं जाईल. प्रशांत मोहरे, संकेत पाटील जर आला तर बॉल दिला जाईल, नाही तर 2000 रुपयाला बॉल पडेल ते एक तो.